तरुणांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। 2014 पासून आतापर्यंत पहिल्यांदाच असं घडलं की मोदी सरकारमधील मंत्री एखाद्या आंदोलनामुळे पाय उतार झालाय। पेपर फुटीमुळे कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू झालेले हे आंदोलन देशभरात जन आंदोलन म्हणून उभं राहिलं आणि हा झटका सरकारला देण्यात आला। आता याच तरुणांचं पुढचं टार्गेट महाराष्ट्र असण्याची चर्चा रंगली आहे। महाराष्ट्रात सध्या एका पेपर फुटीची जोरदार चर्चा होते। MPSCच्या माध्यमातून घेण्यात येणारी औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा केला आहे। हा आरोप करताना रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुरावे सादर केलेत। 12 लाख रुपयांना पेपर विकला गेल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। त्यासोबतच काही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या पेपर फुटीचे पुरावे सोशल मीडियावर दाखवलेले आहेत। औषध निरीक्षक हे पद अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अंतर्गत येतं। या परीक्षेतून निवडले जाणारे परीक्षार्थी या विभागाचे अधिकारी म्हणून पुढे काम करतील आणि सध्या या विभागाचे सचिव धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंडे आहेत। त्यामुळे तुकाराम मुंडे या प्रकरणात लक्ष घालणार का अशी देखील चर्चा होते। या प्रकरणाची सुरुवात कशी झाली तर रोहित पवार यांनी याविषयी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात सांगितलं की 29 जुलै 2025 रोजी या परीक्षेची जाहिरात करण्यात आली, तर 22 मार्च 2026 रोजी ही परीक्षा झाली। हजारो विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी 506 उमेदवार हे सिलेक्ट झाले होते। रोहित पवारांनी आरोप केला की नंदुरबारच्या एका क्लासमधून 90% प्रश्न असलेला पेपर फुटला आणि परीक्षेच्या 2 दिवस आधी 20 मार्च रोजी परीक्षार्थी उमेदवारांच्या मोबाईलवर तो आला होता। म्हणजे परीक्षेच्या आधी 90% प्रश्न हा पेपर फुटल्यामुळे अनेकांना कळले होते आणि तो त्या व्यक्तीने आपल्या मित्रालाही पाठवला होता। अशा प्रकारे पैसे मिळाले आणि व्हॉट्सअपवर हा पेपर पाठवला जात होता। रोहित पवारांनी प्रश्नपत्रिका आणि व्हायरल झालेली PDF या दोन्ही गोष्टीही पत्रकार परिषदेमध्ये दाखवल्या। पेपर झाल्यानंतरचे काही परीक्षार्थी विद्यार्थी चॅट्समध्ये काय बोलतायत ते देखील रोहित पवार यांनी दाखवलं होतं। एका पेपरची किंमत 12 लाख रुपये होती, 5 लाख रुपये ॲडव्हान्स आणि 7 लाख नंतर असं याचं गणितही होतं, असाही आरोप रोहित पवार यांनी केला आणि यात बार्शी कनेक्शन सुद्धा असल्याचं म्हटलं गेलं। आता रोहित पवार यांनी ही माहिती कुठून आणली तर या संदर्भात काही परीक्षार्थी उमेदवारांनी तक्रार केली होती। मेरिट लिस्ट लागण्याआधी काही उमेदवारांनी मेलवर तक्रार केली होती, मात्र MPSC आयोगाकडून यावर उत्तर देण्यात आलं नाही। त्यानंतर त्यांनी जाऊन लेखी तक्रार पुरावे आयोगाकडे दिले सुद्धा। तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सुद्धा परीक्षार्थी उमेदवारांनी तक्रार केली होती। त्यानंतर 24 जुलै रोजी पुरावे देखील दिले। यावर विभागाने चौकशी करू असं म्हटलं, मात्र त्यावर पुढे काहीच घडलं नाही। यावर रोहित पवारांनी मागण्या केल्या की यावर FIR दाखल करा, स्क्रीनशॉटचे फॉरेन्सिक तपासणी करा, CBI कडे देखील तपास द्यावा, शिवाय परीक्षेचा फायनल रिझल्ट आणि जॉईनिंग सुद्धा देण्यात येऊ नये। आता MPSCच्या पेपर फुटीच्या या आरोपावर आयोगाने उत्तर दिलं की असा कोणताही पेपर फुटलाच नाही। गौरव पाटील आणि लोकेश पाटील नावाच्या व्यक्तींनी MPSCला मेल पाठवून खोटी तक्रार दिल्याचं सांगितलं जात आहे। गौरव पाटील आणि लोकेश पाटील या दोघांनी काल रात्री MPSCला मेल करून कळवलं की ही तक्रार खोटी आहे, याचा काही संबंध नाही, हा एक बनाव होता, जो पेपर फुटला तो लोकल परीक्षेचा होता असं मेलमध्ये म्हटलंय। यात ऋषिकेश गांगुर्डे यांनी विपर्यास करून प्रसारित करून आयोगाचा पेपर फुटल्याचं सोशल मीडियावर व्हायरल केलं असंही म्हटलं आहे। त्यामुळे ही पेपर फुटी खरंच झाली की केवळ सोशल मीडियावर अफवा पसरवली गेली, स्टंटबाजी होती का अशी देखील चर्चा आता होते। आता हे व्हायरल पत्र जे आयोगाकडे आलंय ते कोणाचं आहे, ते नक्की आयोगाने कोणाच्या भरोशावर असं व्हायरल केलंय अशी देखील टीका होते। यावर पुन्हा रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलंय की आयोगाचा पेपर असल्याचं या चेष्टेने म्हटलं। या अर्थाने आयोगाकडे किंवा FDA कडे चेष्टेत कोणी तक्रार करतं का? तपास केल्यानंतर पेपर MPSCचा नसल्याचं निदर्शनात आलं, चेष्टेत सांगितलं होतं, तर मग तपास का केला? ही प्रश्नपत्रिका इतर टेस्ट सिरीजची होती, याचा अर्थ व्हॉट्सअप प्रश्नपत्रिका आली होती आणि टेस्ट सिरीजचे 90 प्रश्न जसेच्या तसे आले असतील तर ही टेस्ट सिरीज कोणती? 22 मार्च 2026 रोजी परीक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाईप करून 20 मार्च 2026 रोजी पाठवले होते का? याचा अर्थ काय? आधीचं नाव सही आणि आताच्या पत्रातील नाव सही वेगळी कशी? असे सगळे प्रश्न रोहित पवार यांनी सोशल मीडियावर उपस्थित केले आहेत। त्यामुळे ही जे काही पत्र आहे किंवा जे काही आरोप केले जात आहेत किंवा MPSC आयोग जे म्हणतंय तर या सगळी तफावत दिसल्याचं जाणवतंय। दबाव टाकून धमकावून विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलं
पण सत्य हे कधीच झाकत नाही आणि ते झाकण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्याकडून अनेक चुका होऊन तो आणखीन उघडा पडतो. असंच काहीसं औषध निरीक्षण पदाचा पेपर फुटला नसल्याच्या खुलाशाबाबत आहे. तरुणाई हुशार आहे, कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, सत्य समोर आणूच, असं रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलंय. सर्वांना सांगण्यात येतंय की तक्रारदार गौरवने जरी माघार घेतली असेल तरी मी माघार घेतलेली नाहीये. गौरववर दबाव आला होता, त्याचे वडील आणि ते आले होते माझ्याकडे काल सकाळी. त्यांनी सांगितलं आम्हाला तिथं राहायचंय वगैरे. आणि आता सर्व विद्यार्थ्यांना विनंती, त्याने जर तक्रार माघार घेतली तर तुमच्याकडे प्रूफ आहे, तुम्ही काय करा, लाखो आयोगाला मेल करा आणि त्या तक्रारीची चौकशी करून त्या संबंधित क्लास चालक आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणी करण्याची विनंती करा. मी तक्रार मागे घेतलेली नाहीये. त्यामुळे नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर देशात आंदोलन झालं, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा आला. तसंच काहीसं आता वातावरण महाराष्ट्रात पेटतं का अशी देखील चर्चा आहे. यावर MPSC आयोगाला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागलंय. कारण याआधी तलाठी पेपर, TET पेपर, MPSCचे पेपर असे अनेक पेपर फुटल्याच्या उदाहरणं आहेत किंवा चर्चाही आहेत. त्यामुळे आता तरुणाईंचं म्हणजे जेन झीचं पुढचं आंदोलन MPSC आयोगाविरोधात आहे का अशी देखील चर्चा रंगली. आता दिल्लीसारखं वातावरण महाराष्ट्रात उभं राहतं का? अन्न निरीक्षक पेपर फुटीचा कथित आरोप जो आहे यावर या विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्याकडे तक्रार केल्याचंही बोललं जात आहे. ते आता यात काय बोलतात ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आता तक्रार देणारा विद्यार्थी कुठे आहे, त्याच्यावर दबाव आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. आणि राजकीय पक्षांकडून शिक्षण मंत्री किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला टार्गेट केलं जातं का ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. याआधीच TET पेपरमुळे शिक्षण मंत्री दादा भुसे हे टार्गेटवर आहेत. त्यांच्या विरोधात आंदोलन उभं करण्याचा प्रयत्नही आता विरोधकांकडून केला जातोय. तेही काही वातावरण तयार होतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच पेपर फुटीचं जे महाराष्ट्र कनेक्शन आहे, अगदी नीट पेपर फुटीत सुद्धा महाराष्ट्रातीलच काही शिक्षक होते आणि आत्ता जे काही पेपर फुटत आहेत ते महाराष्ट्रात फुटत आहेत. त्यामुळे पेपर फुटी आणि महाराष्ट्र हे कनेक्शन महत्त्वाचं मानलं जातं. त्यात आता महाराष्ट्रात आंदोलन उभं राहतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच हे जे काही वातावरण निर्मिती झालेली आहे पेपर फुटीवरून, त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब